नमस्कार, विजयदीप न्यूज मध्ये आपले स्वागत। धरण अपडेट अचूक माहितीसाठी आमचा चॅनल सबस्क्राइब करा। शुक्रवार 2 ऑगस्ट सायंकाळचे उजनी अपडेट। मागील 2 दिवसापूर्वी भीमा खोऱ्यात कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने काहीशी विश्रांती घेतल्यानंतर गुरुवार 1 ऑगस्ट पासून धरण पाणलोट क्षेत्रात घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढला। खोऱ्यातील धरणात येणाऱ्या पाण्याची आवक वाढत आहे। परिणामी धरण सांडव्यातून नदी पात्रात सोडला जाणारा विसर्ग वाढवला जात आहे। सायंकाळी 6च्या अहवालानुसार भीमा खोऱ्यातील वडद धरण सांडव्यातून 1000 क्युसेक, चिल्लेवाडी 2000 क्युसेक, कळमोडी 1226 क्युसेक, चासकामान 9350 क्युसेक, वडिवळे 5773 क्युसेक, आंध्रा 1572 क्युसेक, पवना 3600 क्युसेक, कासारसाई 814 क्युसेक, मुळशी 15264 क्युसेक, वरसगाव 5941 क्युसेक, पानशेत 1119 क्युसेक, तर खडकवासलामधून 16247 क्युसेकने पाणी सोडले जात होते। त्यात सायंकाळी 7 वाजता वाढ करण्यात आली असून खडकवासलाचा विसर्ग 20691 क्युसेक करण्यात आला। पुणे बंडगार्डन विसर्गात वाढ होत असून सकाळच्या तुलनेत सायंकाळी 7908 क्युसेकने वाढ झाली। सध्या बंडगार्डन विसर्ग 27627 क्युसेकवर पोहोचला। दरम्यान उजनीत दौंड येथून येणारी पाण्याची आवक सकाळच्या तुलनेत सायंकाळी 6684 क्युसेकने घटली। दौंडच्या विसर्गात घट झाली असली तरी त्यात येत्या काही तासात पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे। सायंकाळी 6च्या आकडेवारीनुसार उजनीची पाणी पातळी 495.360 मीटर, एकूण पाणीसाठा 2856.52 दशलक्ष घनमीटर म्हणजेच 100.87 टीएमसी। त्यापैकी उपयुक्त पाणीसाठा 1053.71 दशलक्ष घनमीटर म्हणजेच 37.21 टीएमसी असून धरण टक्केवारी 69.45% झाली। दौंड येथून उजनीत प्रत्यक्षात 24788 क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे।